देगलूर तालुक्यातील लिंगणकेलूर येथील राशन दुकानदाराने मृत व्यक्तीच्या नावे राशन उचलून खाल्ल्याबाबत नागरिकांनी केली तक्रार। नमस्कार, मी सुनील मधनुरे, आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल। आज आपल्यासोबत आहेत जाधवजी, जे लिंगणकेलूरचे आहेत आणि त्यांचा राशन दुकानदाराच्या संदर्भात त्यांनी ह्याच ठिकाणी आत्ताच निवेदन दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसला। तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया, नेमका त्यांचा काय प्रश्न आहे आणि त्यांनी ह्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी साहेबांना कुठल्या पद्धतीचे निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये काय आहे। तर मला सांगा, आपण आत्ताच उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, त्यामध्ये नेमकं काय आहे, आपली समस्या काय आहे? मयत लोकांचे आणि नाव न करता एक 10-15 वर्ष झालं स्वतःच खात आहे राशन दुकानदार, आणि एका कुटुंबामध्ये 10 जरी नाव असले, चौघाचंच राशन येते म्हणून चौघाचंच राशन देऊन 6 लोकांचं राशन हडप करत आहे। काही गोरगरीब म्हणजे मजुरी करण्यासाठी कुठं बाहेर ठिकाणी त्याची स्थलांतरण झाले, त्या लोकांचं कोपन त्याच्या वडिलांना न देता स्वतःच हडप करत आहे। आणि लहान लेकराचं कोपन कार्ड नाव ऍक्टिव्ह झाला असून त्याचं आलं नाही नाव म्हणून असे उडवाउडवीची उत्तर देऊन हडप आपणच करत आहे। जवळपास एक 15 ते 20 क्विंटलचं हे आहे सर, त्याच्यामध्ये हडप करत आहे स्वतः। मग ह्याच्यापूर्वी तुम्ही कुठलं निवेदन दिलं होतं का? दिलं होतं ना, कलेक्टरला, तहसील ऑफिसला, जिल्हा कलेक्टर साहेबला, एक 4 रोज झालं देऊन सर। मग त्याच्यावर काही ऍक्शन झाली का? एखादं लेटर आले का? काहीच ऍक्शन झालं नाही, काहीच झालं नाही सर, काहीच झालं नाही। आणि उद्धट बोलणं चालूच आहे। आता कालपासून राशन वाटप झालं, त्याच्या अगोदर मी दिलो, अगोदर 4 रोजाखाली मी पत्र व्यवहार करून मी, आणि त्याचं उद्धट वागणं आणि काही कमी झालं नाही। गोरगरिबाच्या राशन मध्ये आणि डल्ला मारून त्याचं चालू आहे सर। त्यांचं ते कोपन दुकानदारांचं अडचणी आहेत, त्यात लोकांच्या सह्या आहेत। लिंगणकेलूरच्या दुकानदाराचं नाव काय आहे आणि ते दुकान कुठं आहे? त्याचं नाव लिंगणकेलूर म्हणजे नरसिंग पाटील कदम, गावच्या बाहेर आहे ते, म्हणजे वयस्कर लोकांना आणू बी शकणार तिथून, असं आहे। 4 जागी ठेवू आणावं लागते गावात। म्हणजे राशन व्यवस्थित वितरित करत नाही, ते विक्री तर करतच नाही, वजन मध्ये तफावत येते। जेवढं दिले की नाही राशन, त्याच्यामध्ये तफावत आहे वजन मध्ये। आता ह्या ठिकाणी किती गावच्या लोकांनी तक्रार केली, किती गावच्या लोकांच्या याच्यामध्ये सह्या आहेत? जवळपास 150 लोकांच्या सह्या आहेत ह्याच्यामध्ये जवळपास। ते पण ज्याची अडचण आहे त्याच लोक सह्या मी घेतलो, विनाकारण म्हणजे ज्याचं बरोबर दिलं त्या लोकांचं सह्या घेतलो नाही, विनाकारण त्याला कशाला तकलीफ म्हणून। तर आता अच्छा, तर आपल्या विशेषतः पावतीमध्ये सर्व नाव राहतात, ते पावती झाकून ठेवायचं, अंगठा लावायचं चल म्हणायचं बाजूला, अंगठा लावायचं चल म्हणायचं बाजूला, असे भरपूर म्हणजे सांगावं जेवढे कमीच आहेत असं आहे। एवढं म्हणजे भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये आजपासून नाही, 10 वर्ष झालं। हे काय अनपण माणूस नाही, काय नाही, गावचा पुढारी माणूस आहे। माजलेला बकर राही ना काय, तसं आहे। हे झडती द्यायला तयारच नाही, तर झडती कसं देणार बघतो मी। तर शेवटचा प्रश्न की तुमची आता कलेक्टर साहेबांकडं नेमकं काय मागणी आहे, परत एकदा आपण सांगा। मागणी काय आहे सर, धान्य उचलून गैरवापर करते मयत लोकांचे, त्या नातेवाईकाला देत नाही। जे लोक पुणे मुंबईला कामास आहेत, भरपूर आता मातंग समाजाचे, मराठ्याचे, जे अनेक समाज आहेत आमच्या गावात, ते बाहेर आहेत, शेतीमध्ये काही त्याला उरत नाही, याच्यामुळे बाहेर आहेत। त्याच्या म्हणजे जे घरी वृद्ध माणसं राहतात त्या लोकांना त्यांना देईना कोपन सर। काही लोकांचे म्हणजे बाहेरच आहेत, जवळपास 25% लोक आमच्या गावात बाहेर आहेत। त्या लोकांना म्हणजे तिथून जरी घेत असेल लोक, मुंबई पुणे ठिकाणी कुठून बी तुमचं राशन कट करतो बघा, तुम्ही इथूनच घ्या, तिथं तफावत येणार ना, तिथं जेवढं राशन आहे तेवढं येते, आमच्या गावातच कमी येते। आणि विशेषतः कालच लोक आमच्या गावचे मधून राशन आणले, तिथं 1 रुपयाचं 1 दाण्यात सुद्धा तफावत आला नाही। इथं घेतलं तर भरपूर तफावत येते, आणि काय सदस्याचं तर राशन द्यायचं ना, आणि त्याच्यामध्ये उठाव कोणीच घेऊ शकणार असं आहे। समजा चेले चपाटे आहेत गावात, तुम आधे खाओ तुम आधे खाओ, जनता भीक मागो, असं आहे। STV 125 न्यूज, सुनील मधनुरे, कॅमेरामन सुनील जाधव, देगलूर।